नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS इलास्टिक कॅशे रेडिस डिप्लॉयमेंट. आपण आपला डायग्राम आर्किटेक्चर डायग्राम रिव्ह्यू करूया. आपण आपल्या या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करणार आहोत? आपण एक रेडिस क्लस्टर ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण जो मोड आहे हा डिसेबल ठेवणार आहे. म्हणजे तिकडे काय होणार आहे, आपल्या डिसेबल मोडमध्ये काय होणार आहे, आपल्याला एकच शार्ड बनणार आहे आणि त्या शार्डमध्ये आपण एक प्रायमरी नोड आणि 2 रीड रिप्लिका नोड बनवणार आहोत. म्हणजे हा आपला रायटर क्लस्टर झाला आणि हा रीड रिप्लिका क्लस्टर झाला. हे प्रॅक्टिकली केल्यानंतर आपण 2 गोष्टी इकडे चेक करणार. एक प्रायमरी नोडचा रायटर क्लस्टरचा URL आणि रीड रिप्लिकाचा क्लस्टरचा URL. तर जाऊया आपण आपल्या कन्सोलमध्ये प्रॅक्टिकल करण्यासाठी. आपण आता AWSच्या कन्सोलवर आलेलो आहोत. इलास्टिक कॅशे क्रिएट करण्यासाठी आपण सर्व्हिसला सर्च करणार आहोत. इलास्टिक कॅशे इन मेमरी कॅशेला क्लिक करायचे. जेव्हा तुम्हाला इलास्टिक कॅशेचा डॅशबोर्ड ओपन होईल त्यावेळी डाव्या साईडला तुम्हाला रिसोर्स मिळेल आणि रिसोर्सच्या खाली तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कॅशे क्रिएट करण्याचं ऑप्शन मिळेल. आपल्याला सिलेक्ट करायचे रेडिस OSS कॅशे. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रिएट कॅशेला क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक पॉपअप येईल, पण हे जस्ट इन्फॉर्मेशन पॉपअप आहेत, कारण आता AWSने एक वेलकी नावाचं एक नवीन मेकॅनिझम इंट्रोड्यूस केलं आहे कॅशेमध्ये. तर तो विचारणार की तुम्हाला क्रिएट वेलकी करायचं आहे का. तर आपल्याला वेलकी करायचं नाही आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत रेडिस कॅशेबरोबर. त्याच्यानंतर इकडे इंजिनमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे रेडिस OSS. त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट ऑप्शनमध्ये सर्व्हरलेस न करता आपण काय करणार आहोत, नोड बेस करणार आहोत. आता नोड बेस काय असतं, हे आपण शार्ड काय असतं हे आपण आपल्या मागच्या प्रेझेंटेशन आणि ओव्हरव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर कृपया करून तो व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर जो क्रिएशन मेथड आहे ही आपली क्लस्टर कॅशे आहे. ठीक आहे, त्याला आपण क्रिएट करणार आहोत आणि क्लस्टर कॅशेमध्ये डिसेबल ठेवणार आहोत. कारण आपल्याला जेव्हा आपण डिसेबल असतो त्यावेळी आपला जो प्रायमरी क्लस्टर आणि रीड रिप्लिका क्लस्टर हा एकाच शार्डमध्ये बनतो, मल्टिपल शार्डमध्ये बनत नाही. ओके, आणि जर तुम्हाला मल्टिपल शार्डमध्ये बनवायचे असेल तर तुम्हाला क्लस्टर मोड एनेबल करावा लागतो. तुम्ही इकडे पाहू शकता एनेबलमध्ये ऑप्शन आहे क्लस्टर मोड एनेबल रिप्लिकेशन अक्रॉस मल्टिपल शार्ड्स फॉर इनहॅन्स स्केलेबिलिटी अँड अवेलेबिलिटी. आणि डिसेबलमध्ये काय सांगतोय, रेडिस OS क्लस्टर विल हॅव अ सिंगल शार्ड नोड ग्रुप विथ 1 प्रायमरी नोड अँड अप टू 5 रीड रिप्लिका. जसं आपण मागच्या प्रेझेंटेशनमध्ये पाहिलं की एका शार्डमध्ये काय बनतं, एक प्रायमरी नोड बनतो आणि रीड रिप्लिका किती बनू शकतात, 5 रीड रिप्लिका बनू शकतात. तर आपण क्लस्टर कॅशे क्रिएशन मेथडमध्ये सिलेक्ट केलेलं आहे. क्लस्टर मोडमध्ये आपण डिसेबल केलेलं आहे. आता आपण इकडे नाव देऊया क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी क्लस्टर कॅशे. डिस्क्रिप्शन सुद्धा तेच देऊया. त्याच्यानंतर तो विचारतोय की लोकेशन काय आहे, तुमचं AWS क्लाउडमध्ये असणार आहे कॅशे की तुमचं ऑन प्रिमाइस सर्व्हरमध्ये असणार आहे. आपण काय सिलेक्ट करणार आहोत, AWS क्लाउडमध्ये सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर तो आपल्याला ऑप्शन मिळतो मल्टी AZ आहे का. एनेबल असेल तर ऑटो फेल ओव्हर, तर ऑटोमॅटिकली एनेबल असेल. जर आपण हा डिसेबल केला तर तुम्हाला ऑटो फेल ओव्हर ऑप्शन एनेबल मिळतो. आपण करणार आहोत मल्टी AZ एनेबल. त्याच्यानंतर इंजिन सिलेक्ट करणार आहोत कोणतं हवं आहे आणि पोर्ट, हा महत्त्वाचा पोर्ट आहे मित्रांनो. जसं आपण HTTPSला 443, डेटाबेसला 3306 हे जे पोर्ट ओपन करतो, तसंच कॅशेसाठी 6379 हा पोर्ट अत्यंत गरजेचा असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅरामीटर ग्रुपमध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही आहे. नोट टाईपमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे, कारण का जर तुम्ही लार्ज घेतलं तर त्याप्रमाणे तुम्हाला चार्जेस अप्लिकेबल होतील. तर आपण काय करूया, मायक्रो घेऊया. मायक्रोमध्ये काय आपल्याला कमीत कमी चार्जेस अप्लिकेबल होतात. ओके, त्याच्यानंतर नंबर ऑफ रिप्लिकास तुम्हाला किती ठेवायचे आहेत, 2 ठेवायचे आहेत, 1 ठेवायचे आहे, त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही इकडे 0 ठेवलं तर काय होणार, मल्टी AZ तुमचा डिसेबल होणार. पाहू शकता मी जसं आपण 0 रीड रिप्लिका केलं तर काय झालं, मल्टी AZ डिसेबल झाले.
तर आपण काय करूया, मिनिमम आपण 2 ठेवूया. त्याच्यानंतर तुम्हाला सबनेट ग्रुप क्रिएट करायचा आहे का, तर तुम्ही एक्झिस्टिंग ग्रुपसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही तुमचा नवीन ग्रुपसुद्धा ॲड करू शकता, जिकडे स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोनच तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण आपण काय करूया, बाय डिफॉल्ट सबनेट ग्रुप जो आहे डिफॉल्ट त्याला आपण सिलेक्ट करूया. ठीक आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी झोन प्लेसमेंट तुम्ही स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोन मेन्शन करू शकता. जर तुम्हाला नो प्रेफरन्सने जायचं असेल तर हा नो प्रेफरन्सचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे. सॉरी, क्लस्टर नेम आपण चुकीचं दिलेलं, अंडरस्कोर स्पेशल कॅरेक्टर अलाउड नाही आहेत म्हणून त्यांनी तो एरर दिलेला. नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आता इकडे विचारतो सिक्युरिटी. सिक्युरिटीमध्ये तुम्हाला इन्क्रिप्शन ॲट रेस्ट आणि इन्क्रिप्शन इन ट्रान्झिस्ट हे काय असतं आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेलं आहे. हे जर तुम्हाला एनेबल डिसेबल करायचं असेल तर तुम्ही इकडे करू शकता. आपण सध्या प्रॅक्टिससाठी आपण ह्याला डिसेबल करूया. सिक्युरिटी ग्रुपमध्ये तुम्ही डिफॉल्ट सिक्युरिटी ग्रुप सिलेक्ट करायचं आहे. इकडे डिफॉल्ट सर्च करायचं आणि डिफॉल्टला सिलेक्ट करून चूज करायचं आहे. बॅकअप, जर तुम्हाला बॅकअप हवा असेल तर ते ऑप्शन पण तुम्ही सिलेक्ट करू शकता की किती नंबर ऑफ डेजनी तुम्हाला बॅकअप घेतला गेला पाहिजे. ठीक आहे. याचे सुद्धा काही चार्जेस तुम्हाला अप्लिकेबल होतात, तर आपण सध्या डिसेबल ठेवूया. मेंटेनन्समध्ये काही चेंजेस करायचं नाही आहेत, ॲज इट इज ठेवायचं आहे. लॉगिंगमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता की तुम्हाला कोणकोणते लॉग अवेलेबल तुमच्या लॉगिंगमध्ये हवेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला जे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेले हा तुमचा रिव्ह्यू विंडो आहे. याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता तुमचं लोकेशन, तुम्ही कोणकोणते मोड क्लस्टर मोड सिलेक्ट केलेला आहे, कॅशे सेटिंग काय केलेली आहे, कनेक्टिव्हिटी काय केलेली आहे, ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय सिलेक्ट केलेलं आहे, बॅकअपमध्ये सिलेक्ट काय केलेलं आहे, मेंटेनन्समध्ये सिलेक्ट काय केलं आहे, लॉग्समध्ये आणि टॅग्समध्ये. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट या बटनला क्लिक करायचं आहे. हा थोडा वेळ घेईल कारण क्लस्टर क्रिएट करायला जरा जास्त वेळ घेतो. तर आपण इकडे थांबूया आणि जेव्हा क्लस्टर क्रिएट होईल तेव्हा पुन्हा आपण या व्हिडिओवर पुन्हा परत येऊया. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपला क्लस्टर क्रिएट झालेला आहे. त्याला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सर्व क्लस्टरचे डिटेल्स दाखवणार. डिस्क्रिप्शन, कोणतं नोड सिलेक्ट केलेलं आहे, त्याचं स्टेटस, इंजिन, नंबर ऑफ नोड्स किती क्रिएट झालेले आहे, शार्ड आपला एक क्रिएट झालेला आहे. आता नंबर ऑफ नोड्समध्ये 3 मध्ये एक आपला प्रायमरी असणार आहे आणि 2 रीड रिप्लिका असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर पॅरामीटर ग्रुप कोणतं सिलेक्ट केलं आहे आणि प्रायमरी इन्स्टंटला ॲक्सेस करण्यासाठी आपलं काय करणार आहे, प्रायमरी एंड पॉईंट क्रिएट केलेलं आहे आणि रीडर एंड पॉईंटला ॲक्सेस करण्यासाठी काय केलेलं आहे, रीडर एंड पॉईंट क्रिएट केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं कशा प्रकारे आपण आपला रेडिस कॅशे क्रिएट केलेला आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.